मुंबई आपलीच, मुंबईकरांसाठी जीवाचं रान करा, 5 वर्ष सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करूयात. नगरसेवक शिबिरामध्ये आदित्य ठाकरेंचं मार्गदर्शन. शरद पवारांची साथ सोडून समर्जित घाटगेंची भाजपमध्ये घरवापसी. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये पक्षप्रवेश. युद्धविरामानंतर सोनं चांदीला नवी झळाळी. सोनं 3,600 रुपये तर चांदी तब्बल 10,000 रुपयांनी महाग. कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात. युद्धामुळे कांद्याची निर्यात ठप्प. अवकाळी पावसाचा कांद्याला फटका. बाजारभाव कोसळल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. सिलेंडर न मिळताच ग्राहकांना डिलिव्हरीचा मेसेज. भंडारा जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा काळा बाजार. डिलिव्हरीचा मेसेज येऊनही गॅस सिलेंडर मिळेना. भंडाऱ्यात ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण. महावितरणचं विभाजन करण्याचा निर्णय. महावितरणची आर्थिक पुनर्रचना केली जाणार. महावितरणची शेअर बाजारामध्ये एंट्री होणार. आयपीओ आणण्याबाबत कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय. मुंबई महापालिकेच्या निक्षारीकरण प्रकल्पाला सीआरझेड प्राधिकरणाची मंजुरी. समुद्राचं पाणी पिण्यायोग्य करण्याच्या मार्गातील मोठा टप्पा पार. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या परवानगीनंतर प्रकल्पाचं काम सुरू होणार. मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान होणार. दहिसर ते काशीगाव मेट्रो 9 आणि मेट्रो 2 चा पहिला टप्पा आजपासून मुंबईकरांच्या सेवेत. नवी मुंबई विमानतळावरून महिना अखेरीस आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार. सिडको आणि विमानतळ प्रशासनाकडून तयारी सुरू. मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरण मे 2027 पर्यंत पूर्ण करा. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे आदेश. कंत्राटदारांना कुठलीही मुदतवाढ मिळणार नाही. पालिका आयुक्तांनी घेतला रस्ते कामांचा आढावा. रस्त्याच्या गुणवत्तेबाबत दक्षता बाळगण्याच्याही सूचना. सोलापुरातील एलपीजी गॅस पंप 15 दिवसांनी अखेर सुरू. गॅस भरण्यासाठी पंपांवर रिक्षा चालकांच्या लांबच लांब रांगा. अमरावतीमध्ये कापसाच्या दरामध्ये वाढ. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाचे दर वाढले. शेतकऱ्यांनी कापूस विकल्यानंतर दरामध्ये वाढ. त्यामुळे कापसाचा दर विक्रीचा फायदा व्यापाऱ्यांना होणार. सिंधुदुर्गच्या वैभववाडीमध्ये गोळीबार. गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू, 1 जण जखमी. वैभववाडीच्या आचिर्डे गावामध्ये गोळीबार. शिकारीसाठी गेले असता गोळीबार झाल्याची माहिती. गोळीबाराप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू. पुण्यामध्ये ज्येष्ठ नागरिकाची 12 कोटींची फसवणूक. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या आमिषानं गंडा. हडपसरमधील 75 वर्षीय व्यावसायिकाची फसवणूक. सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा तपास सुरू. नांदेडमध्ये भंडाऱ्याच्या जेवणामधून 200 जणांना विषबाधा. आंबील प्यायल्यानंतर भाविकांना पोटदुखी आणि उलट्याचा त्रास. 4 प्रकृती गंभीर असल्याची माहिती. मनोरुग्णांकडून स्वच्छतागृहाची सफाई. पुण्यातील येरवडा मनोरुग्णालयातील धक्कादायक प्रकार. रुग्णांना कामाला जुंपल्याचा व्हिडिओ व्हायरल.